श्री स्वामी समर्थ. श्वेता झूम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक लेटेस्ट अशी डिझाईन बघणार आहोत, जी राखीची डिझाईन आहे. तर रक्षाबंधन येत आहे. तुम्ही तुमच्या लाडक्या भावासाठी सुंदर अशी राखीची डिझाईन तयार करू शकता. त्यासाठी आपण काय 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 साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण इथे यूज करणार आहोत पिंक कलरचा हा जो स्टोन आहे तो यूज करणार आहोत. त्यानंतर गोल्डन मनी, त्यानंतर मोती, त्यानंतर मी इथे ग्रीन कलरचे क्रिस्टल मनी यूज करणार आहे. साईडला टाकायला मोती यूज करणार आहे. राऊंड मध्ये बेस तार यूज करणार आहे. गेज वायर यूज करणार आहे आणि राखीचा धागा यूज करणार आहे. जे की हे सामान तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल कुठल्याही कॉस्मेटिक किंवा स्टेशनरी दुकानामध्ये. तर चला आपण बनवणार आहोत अगोदर पॅन्डल. तर पॅन्डलसाठी इथे आपण स्टोन यूज करणार आहोत मिडलच्या पॅन्डलसाठी आणि मोती यूज करणार आहोत. तर मी इथे गेज वायर घेतलेली आहे. त्यानंतर गेज वायर नंतर आपण इथे घेणार आहोत स्टोन आणि बेस तार तयार करून घेणार आहोत आपण. तर बेससाठी मी इथे तार घेतलेली आहे. तर आपल्याला मिडल मधून तारेला राऊंड देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे स्टोन आपल्याला यावरती पॅक करून घ्यायचा आहे. तर आपण अशा शेप मध्ये बेस्तार तयार करून घेतलेली आहे. तर आपण ह्याला स्टार्टिंगला अगोदर स्टोनला यावरती पॅक करून घेणार आहोत गेज तारच्या साहाय्याने. तर मी इथे गेज तार घेतलेली आहे आणि आपण याला आता बेसवर पॅक करून घेणार आहोत. आणि जी एक्स्ट्राची तार आहे छोटी ती कट करून टाकणार आहोत एक तार. आता याला चांगल्या प्रकारे आपण इथे पॅक करून घेणार आहोत अगोदर. तर अशा पद्धतीने आपण बेस तारवर चांगल्या प्रकारे स्टोन पॅक करून घेऊन मग त्यावर साईडनी मोती लावणार आहोत. बेसवर स्टोन चांगल्या प्रकारे पॅक झाल्यानंतर आपल्याला डिझाईन बाकीची करायला इझी पडेल. तर त्यासाठी इथे आपण हा बेस पॅक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हा स्टोन पॅक करून घेतलाय. आता याला आपण साईडने मोती पॅक करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण आता जे स्टार्टिंगचा आपला इथे जो आहे स्टोनचं साईडला तिथून तार काढून घेणार आहोत. आता अशा पद्धती
आणि आपल्याला साईडनी जेवढे मोती हवेत तेवढे आपण ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे पॅक करून घेणार आहोत हाफ राऊंड मध्ये. सुंदर असं इथे आकार ह्याचा शेप तयार झालेला आहे, बघू शकता. आता याला आपण चांगल्या प्रकारे पॅक करून घेणार आहोत. प्रत्येक साईडने आपण काय करणार आहोत, प्रत्येक मोती एक एक मोती सोडून इथून पॅक करून घेणार आहोत. बॅक साईडने तार काढून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे बेसला आणि मोत्यांना चांगलं पॅक करून घेणार आहोत. सगळ्या साईडने आपण याला व्यवस्थित छान असं पॅक करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडून पॅक करून घ्यायचं आहे. तर याच्या साईडने आपण आणखीन एक मोत्यांची लाईन तयार करून घेणार आहोत. तर आपल्याला इथे देखील हवे तेवढेच मोती आपण यूज करणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे आपण पुन्हा ही लाईन पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीमध्ये आपण इथे दुसरी लाईन सुद्धा पॅक करून घेणार आहोत. आता तर अशा प्रकारे आपण इथे दुसरी लाईन देखील पॅक करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि एंडिंगला आपण आता ही तार बॅक साईडला काढून घेणार आहोत.
तर अशा पद्धतीने आपलं मिडल पॅन्डल तयार झालेलं आहे. आता आपण या एक्स्ट्राच्या तारेला इथे बॅक साईडला स्प्रिंग करून पॅक करून टाकणार आहोत आणि जी एक्स्ट्राची तार आहे ती कट करून टाकणार आहोत. तर अशा प्रकारे छान असं आपलं मिडलचं पॅन्डल राखीचं तयार झालेलं आहे. तर आपण साईडने काय करणार आहोत, याच्या आता हा मोती ओवून घेणार आहोत. तर आता आपण याच्या साईडने एक राऊंड मोती ओवून घेतलेला आहे. त्यानंतर ग्रीन कलरचा मोती ओवून घेतलाय आणि असं साईडने तयार करून घेतलेलं आहे. इकडच्या साईडने देखील आपण सेम तसंच करून घेणार आहोत. आणि दोरा लावण्यासाठी लूप तयार करून घेणार आहोत. तही आपण लूपचा तयार करून घेतलेला आहे. लूप अशा पद्धतीने आपले ही राखीचं पेंडंट तयार झालेलं आहे. आता आपण याला साईडने धागा बांधून घेणार आहोत. तर मी इथे व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये धागा लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी दोन पदरी करून धागा घेतलेला आहे. तर आता या पॅन्डलला आपण धाग्याने पॅक करून घेणार आहोत. धागा डबल पदरी केलेला आहे. आता आपल्याला ह्या लूप मधून आपण हा धागा ओवून घेणार आहोत आणि मिडलला काढून गाठ मारून घेणार आहोत. सेम याच पद्धतीने इकडच्या साईडने देखील आपण धागा लावून घेणार आहोत. दुसऱ्या साईडने देखील मी इथे धागा लावून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आणखी कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बघायला आवडेल. तर सुंदर असं आपल्या राखीचं नवीन डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकता. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.